कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना. तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बघणार आहोत चकल्या बघणार आहोत. खूप साध्या सोप्या अशा चकल्या आपण बघणार आहोत. दिवाळीत तर आपण तर करतो चकल्या, पण आपण आधेमध्ये सुद्धा ह्या चकल्या आपण करू शकतो. त्यासाठी भाजणी वगैरे ह्याची काही जरूरत भासत नाही किंवा भाजणी करायची पण जरूरत लागत नाही. तर साध्या आणि पटकन होणाऱ्या अशा चकल्या आपण बघणार आहोत. तर त्या कशा करायच्या आणि त्या कशापासून बनवायच्या हे आपण बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरू करूया. तर आपण चकल्या बघणार आहोत आणि चकल्यांसाठी लागणारं साहित्य म्हणजे मी इथं 2 वाट्या म्हणजे 2 बाउल आपलं पीठ घेतलेलं आहे. तर या साईजनं असं या साईजच्या बाउलनं मी हे पीठ घेतलेलं आहे. हे 2 बाउल पीठ आहे. तर हे पीठ म्हणजे तांदूळ 1 किलो आणि पाव किलो फुटाण्याची डाळ असं मी दळून आणलं होतं. तर त्याच्यातले मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. तर हे 2 वाट्या पीठ आपण घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण तर इथं मी पातेलं घेतलेलं आहे एक, आणि आता या पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं आहे, ज्या बाउलनी, त्या बाउलनी आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. 2 वाट्याच पीठ असेल तर 2 वाट्याच आपण पाणी घालून घेणार आहोत. तर पातेल्यामध्ये मी 2 वाट्या म्हणजे 2 बाउल पाणी मी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण तिखट आपल्याला जेवढे चकल्या तुम्हाला जसं तिखट लागतील तसं तुम्ही तिखट घेऊ शकता. तर मी 1 चमचावर तिखट घेणार आहे. लाल तिखट आपलं आपण घालून घेऊया. तर यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ओवा चुरडून घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी इथं ओवा घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. तर चवीपुरतं मी मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जसं मीठ हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. आता आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत. तर मी याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तुम्हाला तवंग दिसतोय तेलाचा. आता हे आपण जे मिश्रण आहे ते आपण आता गॅसवर ठेवून घेऊया. तर मी गॅस ऑन केलेला आहे. आता हे जे पाणी आहे ते चांगलं उकळायला हवं. तर आपण हे पाणी आता चांगलं उकळून घेऊया. तर आपलं पाणी उकळलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आपलं पाणी पूर्ण उकळलेलं आहे. आता या उकळलेल्या पाण्यात आपण पीठ घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी पीठ घालून घेतलेलं आहे. हे आता आपण मिक्स करूया. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता हे आपण झाकून ठेवूया, म्हणजे छान वाफेवरती आपल्याला हे छान पीठ मिक्स होईल. आणि आपण हे उघडं ठेवू शकत नाही, कारण का वाफेवरती छान आपलं पीठ चांगलं मऊसूत होतं. तर मी इथं झाकून ठेवलेलं आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. हे पीठ आपण जे आपण शिजवून घेतलं होतं, वाफवून घेतलं होतं, ते पीठ आपण एका परातीत काढून घेतलेलं आहे. आता हे आपण थोडंसं मळून घ्यायचं, पण ओबडधोबड मळून घ्यायचं. तर या पद्धतीने आपण गोळे करून घेतलेले आहेत. आता हे मी बाजूला काढून ठेवणार आहे. आणि हा एक जो गोळा आहे, हा इकडचा, हा छानपैकी आपण पाणी लावून मळून घेणार आहोत. तर या पद्धतीनं मी मळून घेतलेलं आहे. आता आपण सोऱ्याला तेल लावून घेऊया, चकलीच्या सोऱ्याला. तर चकलीच्या सोऱ्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि हे पीठ मी यात भरून घेतलं आहे. आता आपण चकल्या पाडून घेऊया. तर मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय छान अशा चकल्या पडलेल्या आहेत माझ्या. आता आपण ह्या तळून घेऊयात. तर मी चकल्या सोडलेल्या आहेत तेलामध्ये, तुम्ही बघू शकताय. आता आपण या चकल्या छानपैकी तळून घेऊयात. चकल्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. अशा या छान कुरकुरीत अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत. तर कशा वाटल्या तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि कशा झाल्यात ते मला नक्की कमेंट करून सांगा.
तर जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. तर अशी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा आणि मस्त खात राहा.